उपयोग नाहीये. तुम्ही 1-2 दिवसामध्ये काय तो निर्णय घ्या आणि इमर्जन्सी मध्ये मग डिलिव्हरी करून टाका. ही पण दादी झाली. माहित नाही, आता बॅग आम्ही भरू दुपारी तेव्हा तुम्हाला दाखवू. तर नमस्कार मंडळी, सुप्रभात, गुड मॉर्निंग आणि आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे 6 मे 2026 आणि आजचा दिवस काही खास आहे. तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघाल ना तुम्ही पूर्ण दिवसाचं तुम्हाला कळेल. कारण आज आहे ना, आज आपण ज्या दिवसाची आपण वाट बघतो तो दिवस जवळ आलेला असं मला वाटतं. आज रात्री सावनीला ॲडमिट करायचं आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तर बघूया आता काय होतं आजच्या दिवसात पूर्ण. तर का असं सांगितलं नाही का नाही ते आपण पुढे ब्लॉगमध्ये बघूया. आणि आज आहे आता सकाळी वाजलेले आहेत. मी लवकर सकाळी उठलो आहे आणि हे बघा इकडे पहिलं तर एडिटिंग चालू आहे इथे आणि इकडे आपला ब्रेकफास्ट आजचा बघा, अंड्याची पोळी आणि चपाती आहे. सावनी गेली आंघोळीला, जीवन अजून झोपला आहे आणि आता आपले काय कामाचे दिवस आता 2-3 दिवस आता जरा थोडं रेस्टच होईल मला असं वाटतं. बघूया कसं काय ते तुम्हाला व्हिडिओद्वारे सर्व कळणार आहे कसं काय आणि नंतर पुढे काय गुड न्यूज आली काय सर्व समजणार आहे. तर व्हिडिओ आपला बघत राहा. व्हिडिओ आपले आता याच्या पुढचे व्हिडिओ अजून इंटरेस्टिंग होतील. अजून एक फॅमिली मेंबर येणार आहे, सो अजून इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहेत आपले आता. चला आपला हा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत, काय होते काय नाही. चला आता पहिलं ब्रेकफास्ट करून घेऊया. थोडं काम पण आहे आणि परत मला बाहेर पण कामाला जायचं आहे. सो अशी सर्व गोष्टी मॅनेज करत आजचा दिवस आपल्याला मार्गी लावायचा आहे. मंडळी हे बघा, आता सकाळचा व्हिडिओ आपला डायरेक्ट आत्ता 1 वाजलेत आणि आत्ता चालू झालेला आहे आणि आपल्या इकडे व्हिडिओ बघतायत. आणि हे बघा, गुड आफ्टरनून. याचा पण नाश्ता लेट झाला, मी आत्ता आलो 12:30 वाजता. तो उठला लवकर आहे पण तो टाइमपास करत बसला. आणि मॅडम बघा झोपलेले आहेत. मॅडम आज रात्री दुसरीकडे झोपणार आहेत. आज मॅडम हॉस्पिटलमध्ये झोपणार आहेत ना. अच्छा, ओके. पप्पानी जीवन झोपणार ना इकडे आज. आणि आई कुठे झोपणार. बघूया संध्याकाळी तुम्हाला कळेल. आई बाबा उद्या सकाळी येतील, आज रात्री बसणार आहेत. बघूया आता सकाळी येतील. आत्ताच फोन आलेला मला. आणि बाकी आपल्याला जेवण वगैरे द्यायचं आहे रात्री 9 वाजेपर्यंत, 8-9 वाजेपर्यंत है ना. डॉक्टर ना हॉस्पिटलला जायचं आहे. हां, कशाला जायचं हॉस्पिटलमध्ये. इकडे पुढे तुझी टीव्ही घेऊन ये इकडे. कशाला कॅमेरा घेऊन कशाला. हा काय आम्ही जेवून रात्री जाणार आहे. तू नाही करायचं. कशाला कॅमेरा घेऊन जाणार आहे. कॅमेरा अलाउड नाही करत बाबू हॉस्पिटल मध्ये. कॅमेरा घेऊन जाणार आम्ही. जमेल तेवढं आपण काढू. बोल मोबाईलवर. पिशवीतून घेऊन जाईल. मोबाईलवर पिशवीतून घेऊन जाईल. हा म्हणजे कवरात दिसणार नाही का लोकांना. कवरात दिसणार नाही का मोबाईल कॅमेरा. अरे मग. आणि इकडे बघा आज आपली विंडो बघा, फुल एकदम कपडे समजून जा कोणाचे कपडे आहेत. कपडे धुवून ठेवलेत म्हणजे आपले कपडे रेडी करायचे असतात. नाहीतर मग इकडे दुसरे कपडे कधी नवीन कपडे पण घालतात. हा आपले कपडे आपण घेऊन जायचे असतात. जीवनच्या वेळी होते कपडे पण ओटी मध्ये नेला आणि तिथून डायरेक्ट मग बाहेर मग तिला असं म्हणजे ते काय पॅकेज असतं 1,000-750 रुपयाचं. त्याच्यामध्ये पावडर कपडे सगळे असतात पण ते नवीन कपडे असतात, धुतलेले वगैरे नसतात. नवीन कोरे असतात. पण त्यांनी डायरेक्ट ते कपडे घातले का विचारलं पण नाही की असं तसं हे ते. मे बी हां त्याच्यामुळे स्किन ॲलर्जी झाली त्याला. सो ती तयारी ठेवा.
2-3 जोड असे झबल्याचे वगैरे लंगोट जास्त हा आणि कपडे आपले असे नॅपी ह्याच्यामध्ये बांधायला वगैरे बीब्स वगैरे असे ते रेडी ठेवा. डायपर तर बघू तिकडे गेल्यावर घेईन मी. नाही घेतले हा. आम्ही. कोणाचे डायपर? बेबीचे डायपर. बेबीचे डायपर कुठे आहेत? हा आम्ही बेबीचे डायपर बेबी वाईफ सगळं मागून ठेवलं. बेबी वाईप्स वगैरे मागवले. ते डायपर कधी घेतले? आम्ही मागवले एकदम. तुम्ही अच्छा. कधी बेबी वाईफ्स मागवले? यांनी मागवलेत मला माहित नाही. असं होत राहतं कधी कधी. अर्ध तिने मागवले ऑनलाईन आणि अर्धे काही गोष्टी मी मागवल्यात. त्याच्यामुळे आमचं जरा अजून कोणी काय मागवलं माहित नाही. आता बॅग आम्ही भरू दुपारी तेव्हा तुम्हाला दाखवू. करू तेव्हा दाखवू आम्ही हा तुम्हाला. काय कसं घ्यायचं ते पण. पण आम्ही डायपर जास्त नाही मागवले का आम्ही जास्त यूज नाही करणार आहोत. आणि अचानक का सांगितलं? काय म्हणजे अचानक असं अचानक असं म्हणजे आता 38 वीक पूर्ण झालेलेच आहे. हा already. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं पहिलं सी सेक्शन झालेलं आहे. तर त्याच्यात जो स्कार थिकनेस असतो ती लेवल थोडी डाऊन झालेली कमी कमी झालेली आहे. म्हणजे बेबी एकदम म्हणजे परफेक्ट ग्रोथ काल सोनोग्राफी होती आमची 5 तारखेला. ग्रोथ वगैरे पूर्ण झाले त्यामुळे ते बोलले आता काही म्हणजे वेट करून उपयोग नाहीये. तुम्ही 1-2 दिवसामध्ये काय तो निर्णय घ्या आणि इमर्जन्सी मध्ये मग डिलिव्हरी करून टाका. तुम्ही ऐकलात आता असं काहीचा सीन होता. बाकी सगळं ओके आहे. आता फक्त उद्याच्या दिवसाची वाट बघते. बाकी एवढंच आता बोलू शकतो. बाकी काय नाही. जीवन दादा जीवनचं प्रमोशन लवकरात लवकर. ही पण दादी झाली. पहिलं त्याचं काय असं चालू असं बडबडत ही पण असं. दादी झाली. दादी. हम्म. माऊ, माऊ, माऊ. चला चला बाबा, आता भेटू नंतर. बाय. मंडळी गुड इव्हनिंग. 6:30 वाजलेले आहेत. 6:30 पावणे 7 झालेत. आणि इकडे बघा तयारी चालू झालेली आहे. 8च्या नंतर आपल्याला जायचं आहे. हा इकडे तू इकडे काय करतोय इथे? डॉक्टर जाईल. पप्पाचा मोबाईल घेऊन काय करतो मग? मी इथे शूट करतोय. तिकडे सगळं आता हे बघा हे कपडे न्यायचे तेवढे सर्व बॅगेमध्ये काय काय न्यायचे तुम्हाला दाखवणार आम्ही. आणि हे तिकडे वापरायचे बाळाला. आणि हे एक्स्ट्रा आणलेले आहेत आम्ही ते इथेच राहणार. हॉस्पिटलला काय काय न्यायचं कशी बॅग पॅक करायची असते ते आपण शॉर्ट मध्ये दाखवूया है ना. आणि हा बघा फोटो काढतो. इकडे जा. कशाने फोटो? हे बघा इकडे घालायचे कपडे आणि एक गोधडी घेतले. आणि हे काय बोलतात त्याला? हे पिंक कलरचं हे टॉवेल आहे. टॉवेल सारखं कडल सारखं आहे ते. आणि हे पण कपडे बांधायला हे पण कपडे बांधायला सर्व कॉटनचे कपडे. हे बघा हे डायपर मागवलेले. आणि ते वाईप्स हे बेबी वाईप्स आहेत ते लागतातच. हा हे कंपल्सरी पाहिजे. आणि हे असंच एक घेतलाय कपडा ड्रेस सारखं. हे जीवनचं आहे. जीवनने घातलंच नाही एकदाच घातलं मला. आम्ही चांगलं ठेवून दिलेले. आणि हे बेबी वाईप्स आहेत आणि असंच नॅपकिन तोंड वगैरे पुसायला. हे पण जबलंच आहे. लंगोट आहेत. हे लंगोट बघा किती लंगोट आणि कपडे तुम्ही जास्त घ्या ते जास्त लागतात. आणि चांगले डेटॉल मध्ये गरम पाणी काढले धुवून घ्यायचे पहिलेच. पोरे नाही निघून जायचे. काय करते मग आणि याने बघा काय केलं इकडे तोवर. हे काय? हे घडी घालून ठेव चल. हे काय? आणि ते साबण आणि हे हे डायपर घातलं क्रीम डायपर क्रीम आणि हे साबण हिमालयाचं आम्ही वापरतोय. जीवन छोरी पण आम्ही ठोस वापरतो. आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे काय काय मागवलेलं त्याच्यावरती. आणि हे मॅट घरी ठेवले. ही एक मॅट घेऊन चाललोय आपण. 3 मॅट इम्पॉर्टंट आहेत. 4 मॅट आहेत आणि ते तुझ्या हे पॅन्टीज आहेत. पिरियड पॅन्ट हा इम्पॉर्टंट असतं. डिलिव्हरी नंतर हेवी ब्लिडिंग वगैरे होते त्यासाठी हे बेस्ट आहे. पॅड पेटतात. हे सगळ्या गोष्टी तुमच्या इम्पॉर्टंट असतात ते घेऊन जायचे असतात. आम्ही एवढंच आता घेऊन जातो. जास्त हॉस्पिटल लांब नाहीये काय लागलं घरी येता येतं म्हणजे जवळच आहे. 5 मिनिटं वॉकिंगला. चला आता भरूया. आणि आपली बॅग आणि ही खास बॅग आहे. ही आपण लास्ट टाइम घेतली होती. झाले 1 वर्ष ना घेऊन. 1 वर्ष झालं. चला आता भरूया आपण.